शेतकरी सरकारकडे त्यांच्या वेगवेगळ्या गरजांनुसार मागण्या करत असल्याचं आपण नेहमीच ऐकतो। मात्र भंडारा जिल्ह्यातल्या खैरी, पिपरी, सावली आणि सालेबर्डी या गावातल्या काही शेतकऱ्यांनी सरकारकडे चक्क हेलिकॉप्टरची मागणी केली आहे। शेतकऱ्यांची हेलिकॉप्टरची ही मागणी त्यांच्या शेताकडे जाण्यासाठी आहे। कारण गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटर्समुळे या भागातील 31 शेतकरी मागील 7 ते 8 वर्ष त्यांच्या शेतावरती जाऊ शकलेले नाहीयेत। सरकारने आमची शेती संपादित करून त्याचे पैसे द्यावे किंवा शेतावर ये जा करण्यासाठी आम्हाला हेलिकॉप्टर द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे आणि प्रकार काय आपण पाहूया। भंडाऱ्यातील वैनगंगा नदीवरती गोसेखुर्द धरणाचं बांधकाम अनेक दशकं सुरू आहे। दोन 2017 पासून गोसेखुर्द धरण पूर्ण भरल्यामुळे बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वेढल्या गेल्या। या संदर्भात आपण चर्चा करूया। आपल्यासोबत आहेत आशिष जयस्वाल। हा जो सगळा प्रकार आहे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आपल्यासोबत आहेत। या सगळ्या प्रकारासंदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया। जयस्वालजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। हा जो प्रकार आहे, शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टर मागितल्याचा त्याच्या मागे एक मोठी पार्श्वभूमी आहे की 8 वर्ष त्यांना शेतावर जाताच आलेलं नाहीये। तर या संदर्भामध्ये काय करता येईल, काय प्रतिक्रिया द्याल आपण? मला ही प्रकार नुकताच माझ्या लक्षात आलेला आहे। मला परवा मागच्या 2-3 दिवसापूर्वी मी दौऱ्यावर असताना मला या संदर्भामध्ये काही शेतकऱ्यांनी तक्रारी निवेदनाच्या स्वरूपात दिल्या आणि काल पुनर्वसन विभागाचा नवीन प्लॅन संदर्भामध्ये अजितदादा पवार साहेबांकडे बैठक असताना देखील ही बाब चर्चेत आली। तर नुकतंच मी या विभागाचा चार्ज हाती घेतलेला आहे। तक्रार पहिल्यांदाच मला प्राप्त झालेली आहे। तर पुढील आठवड्यात या संदर्भामध्ये बैठक घेऊन विभागाची शेतकऱ्यांना कशा पद्धतीने न्याय देता येईल त्या संदर्भामध्ये निश्चितच शासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईल। नक्कीच आपण आत्ताच कार्यभार स्वीकारलेला आहे, परंतु या धरणाच्या कामामुळे बॅकवॉटरने शेतीला वेढलेलं आहे आणि ही आत्ताची घटना नाही आहे। अशा पद्धतीने 7-8 वर्ष त्यांना कुठेतरी त्रास होतो आहे शेतापर्यंत जायला आणि रोजीरोटीचाही प्रॉब्लेम आहे। तर या संदर्भामध्ये काय नक्की कारवाई करता येईल, काय पावलं उचलता येतील? नाही, आपल्या देशामध्ये जो भूसंपादनाचा कायदा आहे त्याच्यासोबत पुनर्वसन आणि पुनर्वसाहत ही देखील तरतूद आहे। प्रत्येक शेतकऱ्यांचा जो हक्क आहे तो हक्क देण्यासाठी शासन नेहमी सकारात्मक असते। शेतकऱ्यांच्या जे हिताचे जे मुद्दे आहेत त्याच्या संदर्भामध्ये शासन निश्चितच दखल घेते। पूर्वी या संदर्भामध्ये काय कारवाई करण्यात आली या संदर्भामध्ये मला जेव्हा बैठक घेईल तेव्हाच विभागाकडून माहिती मिळू शकेल। आज हे सांगणं योग्य नाही, परंतु शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या संदर्भामध्ये शासनाची भूमिका राहील आणि जलसंपदा विभागाला सांगून आवश्यक ते निर्देश या संदर्भात देण्यात येतील। म्हणजे एकंदरीत जी भूसंपादनाच्या बाबतीतली त्यांची मागणी आहे त्याबद्दल सरकार सकारात्मक असेल असं आपल्याला वाटतं? त्या भागाच्या लोकप्रतिनिधीकडून ही बाब शासनाला कळणे अपेक्षित आहे। आम्ही त्या संबंधित लोकप्रतिनिधीशी देखील चर्चा करू, कारण की या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या भावना काय आहे, नेमका प्रश्न काय आहे, शक्य झालं तर मी स्वतःही त्या ठिकाणी घटनास्थळी भेट देईल आणि वस्तुस्थिती समजून घेईल। धन्यवाद आशिषजी, आपण आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। तर आता आपण राज्यमंत्री आल्यामुळे काही शेती संपादित केल्या आणि आम्ही त्या स्वखर्चून दिला, कारण की तो राष्ट्रीय प्रकल्प असल्यामुळे आम्ही अडथळा केला नाही आणि जो आम्हाला मोबदला मिळाला तो अल्पसा मिळाला तरी आम्ही सण केला घेतला। परंतु जे आमच्या उरलेल्या शेती आहेत आम्ही ते वाहत होतो। आज या पंजाबपासून आम्ही चालत आलेली शेती परंपरा आम्ही करत होतो, परंतु आज आम्हाला शेतीकडे जाण्याकरता मार्गच नाही। बॅकवॉटरमुळे सर्व पाणी रोडवर आलेलं आहे, त्यांच्यामुळे आज आम्ही म्हणजे वंचित झालेलो, म्हणजे आम्हाला माल पिकवता येत नाही। सर, आपला उदरनिर्वाह कसा करायचा हा मला प्रश्न पडला सर आम्हाला। आता ज्या शेतकऱ्याची शेती या साईडला होती ह्यांनी ग्रहण केली आणि मोजकी कोणाची 2 एकर 3 एकर अशी शेती तिथं शिल्लक ठेवली की ते शिल्लक ठेवली कशी काय हेच मला म्हणजे अजून आजपर्यंत कळलं नाही की चारे भोवताल पाणी
आणि तो शेतकरी त्या शेतीवर जाईल कसं? तर शासनाला माझं असं म्हणजे निवेदन आहे की त्यांनी 10 शेतकरी मिळून एक हेलिकॉप्टर द्यावं, जेणेकरून ते शेती करता येईल. आता मी पर्याय काहीच नसल्यामुळे मी एक लहानशी पानाची टपरी घालूनच नाही रे कसाही गुजारा करीत आहे. पण माझ्या अशी इच्छा आहे की सरकारला की आमची उर्वरित शेती जी आहे ती घेण्यात यावी, नाही तर आम्ही 26 जानेवारीला आत्मदहन करू. तर या सगळ्या प्रकाराबाबत स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही आपण पाहूया. बऱ्याच लोकांची शेती गेली, घरं गेले आणि आता ते त्यांचे जाण्याचा रस्ता थांबलेला आहे, कारण ते पाणी जमा होतो. सर्वे झाला, ड्रोन सर्वे झाला आणि त्यांचं म्हणणं होतं की एकदा आमच्याकडे ड्रोन सर्वेचा रिपोर्ट आला की जे जे फ्लडमध्ये इफेक्टेड होतात त्या सर्व शेती आम्ही संपादित करू असा प्रस्ताव आम्ही तयार करतो. आता तो प्रस्ताव तयार त्याचा झालेला आहे आणि जर गरज पडेल तर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना पण ह्या विषयावरती त्यांच्या कानावर सांगू आणि आम्ही माहिती दिलेली आहे. आणि छोटे छोटे जे विषय आहेत, पुनर्वसनाचे विषय आहेत, हे सगळे मार्गी लावायचे आहेत. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तर भूसंपादनाच्या शेतकऱ्यांच्या मागणीच्या दृष्टीने सकारात्मक पावलं उचलली जातील अशी आपण आशा करूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.